पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत. पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सध्या वेग आलाय. त्यासाठी खतं बियाण्यांच्या पुरवठ्यासाठी कृषी विभागाकडून मागणी प्रस्ताव तयार करण्यात येतोय. हे प्रस्ताव लवकरच कृषी आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असून मंजुरीनंतर शेतकऱ्यांना खतं आणि बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सध्या वेग आलाय. खतं बियाण्यांच्या पुरवठ्यासाठी कृषी विभागाकडून मागणी प्रस्ताव तयार करण्यात येतोय. प्रस्ताव लवकरच कृषी आयुक्तांकडे पाठवण्यात येईल. नाशिकच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटल्यानं भाव गगनाला भिडलेत. उन्हाच्या तडाख्यामुळे भाजीपाल्याला फटका बसलाय, तर उन्हामुळे फळभाज्यांची फुलकळी जळून गेल्यानं उत्पादनावर मोठा परिणाम झाला. सोलापूरमधील करमाळा तालुक्यात केळी लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये अनास्था पाहायला मिळते. यंदा केळीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. चालू हंगामात केळीचं क्षेत्र 3204 हेक्टरनं घटलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही मोठी घट मानली जाते. पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूरमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. केळीची निर्यात ठप्प झाल्यानं केळीचा बाजारभाव गडगडल्यानं केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले, तर वाढत्या तापमानामुळे केळीवर डाग चट्टे पडून केळी खराब झाली आहे.